नींद खोकर जगाया हमको, आंसू अपने गिराकर हंसाया हमको। कभी मत भूलना उस महान इंसान को, जमाना कहता है बाबा साहेब अम्बेडकर जी। इंचार्ज प्राचार्य डॉक्टर एस.के. पाटिल सर, राजीवन राघवन सर, मेंबर ऑफ रोटरी क्लब, एसोसिएट एनसीसी ऑफिसर कैप्टन डॉक्टर उद्धव भंडारे सर, केयर टेकिंग ऑफिसर नीलिमा तिलाल मैम का तहे दिल से स्वागत करती हूँ और आप सबसे निवेदन करती हूँ कि प्रतिमा को नमन करने हेतु समक्ष आए। दोनों एक साइड में एक हाँ हुक बनाए ना उसको दोनों बीच में हाँ इधर एक हुक कॉर्नर पे ले ले और उसने थोड़ा छोटा दिया इसको ये तो सिर्फ लक्षण बोल दी सर इकडे बघा ये लाओ ये वजन ये निकला ठीक है ना पता लगती अभी मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा कि आप अपना स्थान ग्रहण कीजिए। धन्यवाद सर। मैं अब सभी से राष्ट्रगान के लिए सज रहने के लिए निवेदन करता हूँ। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। मैं अब बुद्ध वंदना के लिए कैडेट संस्कृति गायकवाड़ को मंच पर आमंत्रित करना चाहती हूँ और बुद्ध वंदना को कैडेट संस्कृति गायकवाड़ के पीछे दोहराए।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं ति बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं ति धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं ति संघं शरणं गच्छामि तृतीयं ति बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं ति बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं ति संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 धन्यवाद। कैप्टन डॉक्टर उद्धव भंडारे सर को निवेदन करता हूँ कि वह धन्यवाद सर। और मैं अब केयर टेकिंग ऑफिसर नीलिमा दीदार मैम को निवेदन करती हूँ कि वह इंचार्ज प्राचार्य डॉक्टर एस.के. पाटिल सर को पुष्प गुच्छ देकर स्वागत करें। अब मैं हमारे सीनियर अंडर ऑफिसर अनुज धर्म सिंह रनवा सर को निवेदन करता हूं कि वह एसोसिएट रजिस्ट्री ऑफिसर कैप्टन डॉक्टर उद्धव भंडारे सर को पुष्प गुच्छ देकर स्वागत करें। धन्यवाद सर। अब मैं
प्रिंसिपल मिस को निवेदन करती हूँ कि वह केयर टेकिंग ऑफिसर नीलिमा दीदार मैम को पुष्पगुच्छ देकर स्वागत करें। धन्यवाद। अब मैं हमारे प्रमुख अतिथियों से निवेदन करता हूं कि वह इस सुवर्ण अवसर पर अपने 2 शब्द से सारे कैडेट्स का संदेश दें। जी के जयंती के खातिर मैं एसोसिएट एनसीसी ऑफिसर कैप्टन डॉक्टर उद्धव भंडारे सर को कार्यसूची प्रस्तुत करने हेतु मंच पर आमंत्रित करता हूं। वी जयंती के इस शुभ अवसर पर चामुबाना ठाकुर कला वाणिज्य और विज्ञान महाविद्यालय नवीन पनवेल के एनसीसी विभाग द्वारा आयोजित परम पूज्य भारत रत्न दलितांचा कैवारी नाही, स्त्री पुरुष बाल वृद्ध इस धरती पर जितने भी जीव हैं उन्हें न्याय देने के लिए कार्य किए हुए भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की जयंती के उपलक्ष्य में उपस्थित रोटरी क्लब न्यू पनवेल, राजवंश महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर एस के पाटिल सर, मेरी सहयोगी प्राध्यापिका एसोसिएट एनसीसी ऑफिसर नीलिमा दीदार मैडम, राज्यशास्त्र विभाग के प्रमुख आकाश पाटिल, एनसीसी के सभी कैडेट्स, दो 2019-20 से लेकर 21-22 इन 3 सालों के अंतर्गत कोरोना ने पूरी दुनिया को बहुत कुछ सिखाया। सिक्योरिटी कॉलेज के एनसीसी विभाग को भी बहुत कुछ सिखाया। इसलिए इस वर्ष हमने बहुत कुछ ऐसी गतिविधियां महाविद्यालय में आयोजित की जो 20 साल में पहले कभी नहीं हुई। उसी की एक आज ये कड़ी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती, इसके पहले एनसीसी विभाग की ओर से इस प्रकार मनाई। लेकिन मैं आज इस प्रोग्राम में दिन भर क्या होने वाला है इसकी रूपरेखा रखने जा रहा हूं। वेलकम जो चल रहा है, बुद्ध वंदना जो हो गई, इंट्रोडक्शन, गेस्ट एड्रेस, इसके बाद पवाड़ा होगा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के ऊपर। उसके बाद बुक रीडिंग का कार्यक्रम होगा इसी हॉल में। वो होगा 9:30 बजे से लेकर 12 बजे तक, टाइमिंग दिया हुआ है हर एक प्रोग्राम के लिए। उसके बाद ब्रेक होगा। ब्रेक के बाद पुनः बुक रीडिंग का प्रोग्राम दोबारा से यही शुरू होगा। उस वक्त 1:50 को ब्रेक होगा, वो वहां लंच ब्रेक होगा। लंच चलेगा 2:20 तक, यानी आधा घंटा लंच के लिए दिया गया। उसके बाद डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के ऊपर पीपीटी प्रेजेंटेशन होगा एनसीसी के विद्यार्थियों की ओर से। वो चलेगा 2:20 से लेकर 3:20 तक चलेगा। उसके बाद 3:20 के बाद फीडबैक सेशन चलेगा। आज के प्रोग्राम का फीडबैक विद्यार्थी दे देंगे, उसका एक फॉर्म हमने बनाया है,
वो चलेगा 3:20 से 4:40 तक चलेगा। उसके बाद रिफ्रेशमेंट होगी सभी कैडेट्स के लिए, वो 4:40 से लेकर 5 बजे तक होगा। उसके बाद इंटरैक्टिव स्पीच होगा, यानी हमारा स्पीच होगा, वो 5 बजे से लेकर 5:15 बजे तक होगा, यानी 15 मिनट बच्चों ने मुझे दिया, मैंने मांग के नहीं लिया। उसके बाद वोट ऑफ थैंक्स होगा 5:15 से लेकर 5:20 के बीच में समाप्त होगा। ये दिन भर का शेड्यूल हमने प्रमुख अतिथि, अध्यक्ष, इनके समक्ष और हम सभी लोगों को तो मालूम ही है, लेकिन मेरे स्पीच के मध्य जो होंगे, स्पीच नहीं बोलूंगा लेकिन मध्य मैं आपके सामने कोट करना चाहूंगा। सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, पहला मतदान। 132वीं जयंती समारोह, वहां से लेकर आज तक का पूरा ब्यौरा रहेगा उसमें। संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को जाना तो कुछ नहीं जाना, इसके बारे में मेरा कोट रहेगा। द लॉ ऑफ रुपीज आरबीआई, इसके ऊपर मेरा कोट रहेगा। ज्योतिबा फुले का विद्या बिना मती गई, इसके ऊपर मेरा कोट होगा, इसके ऊपर मैं विस्तार से बात करूंगा। इन सभी मुद्दों को स्पर्श करते हुए आपके समक्ष में अपना वक्तव्य देने का प्रयास 5 बजे से लेकर 5:15 बजे के बीच में 15 मिनट में मैं आपको देने की कोशिश करूंगा। ये आज के समारोह का इतिवृत्त आपके समक्ष मैंने रखने का प्रयास किया संक्षिप्त में। धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सर। अब मैं हमारे प्रमुख अतिथियों से निवेदन करता हूं कि वह इस सुवर्ण अवसर पर अपने 2 शब्द से सारे कैडेट्स को अपना संदेश दें। मैं राघवन सर को स्टेज पर आमंत्रित करता हूं। Respected principal sir, Bhandari sir, and all NCC cadets. A very happy moment that every year Bhandari sir arranges such function, Ambedkar Jayanti, वो Kargil दिवस है, and I don't see this in any other college. I think you need a big applause for that. Ambedkar was a visionary, a jurist, great thinker, a freedom fighter. He has played in a multiple role. Many people don't know because he is highly educated. And आज हमको एक एडमिशन मुंबई कॉलेज में मिलने के लिए इतना तकलीफ होता है. But at that time, he has spent. I mean, he did political science and economics degree from Mumbai University, and postgraduate from Columbia University, USA. Then economics in prestigious London School of Economics. 3 जगह में उन्होंने एजुकेशन किया. I think we should all appreciate, and is an example for us. Yes, and during the writing of the Constitution, he has travelled to 40 countries. That time, travelling by ship most probably. That time, transport becomes Constitution of all the countries, and then he has made this beautiful Constitution for India. इंडिया इंडिपेंडेंस के टाइम में काफी देयर वाज लॉट ऑफ इनइक्वालिटीज विद इन द रिलीजन, कास्टिज्म है, अनटचेबिलिटी है. सो ही हैज टेकन ऑल दोस इनटू द कॉन्स्टिट्यूशन. वो डाउन टॉडन लोगों को एक कास्ट डिफरेंस के अनटचेबिलिटी इसको सब एड्रेस करके कॉन्स्टिट्यूशन इतना ब्यूटीफुली बनेगा. दैट इज व्हाई टुडे एवरीबॉडी हैज गॉट इक्वल अपॉर्चुनिटी. वी शुड थैंक डॉक्टर अंबेडकर फॉर दैट. एंड सेकेंडली, at last I would like to say he has done such a wonderful constitution for India. So for even as an NCC cadet, we all believe that it's always nation first. Our religion is the religion of love, and our holy book is the Constitution. Wish you all the best. Thank you. Thank you so much, sir,
मैं अब एस.के. पाटिल सर से निवेदन करती हूँ कि वह यहाँ आकर हम सबको मार्गदर्शन करें। नमस्कार। क्रांतिप्रिय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांना महाविद्यालयातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि विशेष करून महाविद्यालयाचा एनसीसी विभागाच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाची आपण आखणी केलेली आहे, त्याबद्दल मी एनसीसी विभागाचं सुद्धा विशेष अभिनंदन करेन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त उपस्थित असणारे राजीव राघवन सर, प्रोफेसर डॉक्टर भंडारे सर, निलिमा तिदार मॅडम, प्राध्यापक आकाश पाटील आणि माझे सर्व एनसीसी कॅडेट्स, आपणा सर्वांना माहितीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य मिळावं, समता मिळावी आणि न्याय मिळावा यासाठी एक अद्भुत अशी राज्यघटना दिली आणि त्यामुळेच आपण सर्वांना या ठिकाणी समानतेची वागणूक मिळत आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्या, नागरिकाला स्वातंत्र्य मिळावं, समता मिळावी आणि न्याय मिळावा यासाठी एक अद्भुत अशी राज्यघटना दिली आणि त्यामुळेच आपण सर्वांना या ठिकाणी समानतेची वागणूक मिळत आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्या, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू द्या, आर्थिक क्षेत्रामध्ये असू द्या किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे अतुलनीय आहे। आज सामाजिक तेढ वाढत आहे आणि या सर्व गोष्टींवर जर खरोखर आपल्याला सोल्युशन हवं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जी शिकवण आहे त्या शिकवणीचा अंगीकार करा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या शिकवणीतून आज सामाजिक परिवर्तन झालेलं आहे आणि याच्या पुढे आपल्याला खऱ्या अर्थाने आपला देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर बाबासाहेबांच्या शिकवणीतून आपण शिकलो पाहिजे आणि आपल्या भावी जीवनासाठी त्याचा अंगीकार केला पाहिजे। मी बाबासाहेबांवर लिहिलेल्या एका पुस्तकात मला असं वाचण्यात आलं की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आपण किती चाललो हे महत्वाचं नाही, पण आपण कोणत्या दिशेने चालत आलो हे फार महत्वाचं। मला वाटतं हे एक वाक्य आपलं जीवन सार्थक होण्यासाठी पुरेसं आहे, कारण आपण कोणतेही हाती घेतलेलं काम हे योग्य दिशेने होत नसेल तर त्याचा उपयोग नाही। म्हणूनच बाबासाहेबांचं तत्वज्ञान, बाबासाहेबांनी दिलेली शिकवण जर आपण अंगीकारली तर निश्चितच आपला भारत आणि आपण सर्वजण एक समानतेच्या वाटेवर आणि चांगल्या दृष्टीने आपण प्रगती करू। मी आपला सर्वांस या शुभदिनी शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। अभी मैं इस मंच पर बुलाना चाहूंगी कैडेट हर्षद शिंदे, कैडेट तन्मय पाटिल और उनके साथियों को, जो हमें डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की जीवन शैली को पोवाड़ा के माध्यम से प्रस्तुत करेंगे। भारतात इंग्रज सरकार डोक्याला भार, दुःख ते अपार, त्यात ब्राह्मणांचे अन्याय फार, रामजी बाबा सुभेदार जी जी, रामजी बाबा सुभेदार
वाहती लष्करी मदार जी 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 वाहती लष्करी मदार जी जी जी. रामजी बाबांच्या जीवनात रामजी बाबांच्या जीवनात असे नवनीत लढणाऱ्या युद्ध भूमीत लढणाऱ्या युद्ध भूमीत घडले सारे महू छावणीत घडले सारे महू छावणीत. ऐका शाहिराच्या शाहिरीत हाजी जी जी ऐका शाहिराच्या शाहिरीत हाजी जी जी उगवला सोन्याचा दिन उगवला सोन्याचा दिन सारहीन दिन आनंदी आनंदात नाले आनंदी आनंदात नाले कुणी आपापसात बोले कुणी आपापसात बोले. घावले मधाचे हे पोळे गावले मधाचे पोळे कुणाचे डोळे झाले ओले कुणाचे डोळे झाले ओले. आले भीमरत्न जन्म आले हाजी जी जी आले भीमरत्न जन्म आले हाजी जी जी जी. आले भीमरत्न जन्म आले हजी जी 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 जी. स्वागताला हा निसर्ग उभा चिमण पाखरांची भरली ही सभा सांगते निळ्या निळ्या या नभा जो बाळा जो जो रे जो सांगते निळ्या निळ्या या नभा जो बाळा जो जो रे जो. दलित दुबळ्यांच्या या डोळ्यात मुक्तीचं स्वप्न आलं या नव धन्य तो दिन 14 एप्रिल जो बाळा जो जो रे जो धन्य तो दिन 14 एप्रिल जो बाळा जो जो रे जो. आनंदी झाले सपकाळ कुळ उमलले हे जाईचे फुल दुबळ्यांच्या जीवनी आणिले बळ जो बाळा जो जो रे जो दुबळ्यांच्या जीवनी आणिले बळ जो बाळा जो जो रे जो. ला 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 ला. सर्व कुटुंबात आनंदी वातावरण पसरले. हळूहळू भीमा मोठा होऊ लागला. अतिशय लहान वयातच त्या जातीयतेला सामोरे जावे लागले. महार असल्याचा अपमान त्या शालेय जीवनातच मिळाला आणि तेव्हाच उठली वेदनेची कळ. तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं गुलामगिरीची शृंखला तोडल्याशिवाय दलितांचा उद्धार नाही आणि त्यासाठी हवे हे शिक्षण. घरामधल्या संतवाणीने भिवास घडवलं. वाचनाची प्रचंड आवड असणाऱ्या भिवाची ज्ञानाची भूक वाढली आणि भिवा मॅट्रिक पास झाला. झाला आनंद समाजाला झाला आनंद समाजाला ज्याला हो त्याला झाला भीमा मॅट्रिक पास झाला झाला भीमा मॅट्रिक पास झाला. सत्कार समाजान केला सत्कार समाजान केला. 1907 साला 1907 साला गळ्यात पडती फूल माळा हो जी 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 गळ्यात पडती फूल माळा हो जी 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 जी. त्या क्षणी गुरुवर्य केळुसकरांनी भीमास बुद्धचरित्र नावाचे पुस्तक भेट दिले. म्हणजे 1907 साली बाबासाहेबांच्या वाचनात बुद्ध आले. बाबासाहेब प्रभावित झाले. जीवनात एक नवीन प्रकाश पडला. तसाच प्रकाश सर्व कुटुंबात पडला. तो म्हणजे माता रमाईच्या सोनेरी पावलांनी. रामजी बाबांनी विवाहासाठी नवरी निश्चित केली आणि बायकाळ्याच्या बाजारात लग्न पार पडलं. कुटुंबात आनंदी वातावरण पसरले. औषधांच्या पडतास रे औषधांच्या पडतास रे औषधांच्या पडत्या सरी झाली बावरे झाली रमा भीमाची नवरी झाली रमा भीमाची नवरी. निघाली येण्यासासरी निघाली येण्यासासरी. डोळ्यात आसवांच्या सरी गजी जी जी डोळ्यात आसवांच्या सरी गजी जी जी. लग्न झाले असले तरी भीमाचा शिक्षणाची ओढ काही कमी झाली नव्हती. पुढचे शिक्षण घ्यायचे होते. एकीकडे संसार तर दुसरीकडे शिक्षण सुरू असताना बाबासाहेबांना रमाईने
अतिशय मोलाची साथ दिली. शिक्षणासाठी पैसा साठवला. बाबासाहेबांना मदत केली. हातभार तिचा मोलाचा दिला साथीचा तेव्हा हातीचा जरी संसार तिच्या अंधार जरी संसार तिचा अंधार तरी हो केला तिनं संसार तरी हो केला तिने संसार दुःखाला करून हद्द पार दुःखाला करून हद्द पार पतीला देऊन या आधार पतीला देऊन या आधार मनाशी बाळगला निर्धार मनाशी बाळगला निर्धार जरी हो पती दूरदेशी जरी हो पती दूरदेशी खाव सोशील काळजाशी भाव सोशील काळजाशी पोटच्या गोळ्यांचे ते प्राण पोटच्या गोळ्यांचे ते प्राण पाहिले स्वतःच्या डोळ्यांशी पाहिले स्वतःच्या डोळ्यांशी धन्यवान मोठी गुणवान धन्यवान मोठी गुणवान धन्यवान मोठी गुणवान पुण्यशीलवान भारी कुंकू ते धनवान भारी कुंकू ते धनवान संसार तिचा पंचप्राण संसार तिचा पंचप्राण पतीला देऊन या मान पतीला देऊन या मान केलं संसाराचं सोन हाजी जी जी केलं संसाराचं सोन हाजी जी जी जी. बाबासाहेब उच्च शिक्षण होण्याकरिता परदेशी जात असताना रमाईला आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा रमाईने मोठ्या धैर्याने उभी राहिली. कधी कोणत्या नगरात जागा ठेवली नाही. त्यामध्ये सुखाने नाही आणि म्हणूनच शब्द येतात गई नहीं लौट कर रमा कभी वापस कर साथी बनी भीम जी की सारी उम्र भर. नंगे रास्तों पर शुरू से चलती रही अंधेरे घर में रमा दीप बंद कर जलती रही. चला रही थी घर अपना बेच के गोबर साथी बनी भीम जी की सारी उम्र भर. घर में सबको खिलाकर प्यार सबको देती थी. बचा कुचा कुछ भी नहीं तो भूखे पेट सोती थी. आंखों में आंसू लेकर जागी रही रात भर साथी बनी भीम जी की सारी उम्र भर. अशी माझी रमाई जिने कष्टाची केली कमाई त्यातूनच घडली तुम्हा आम्हा उद्धारणारी भीमा. कोलंबिया विद्यापीठात एम ए पदवी संपादित केली आणि पीएचडी साठी अथक साधना करून बाबासाहेब भारतात आले. माता रमाईंना फार आनंद झाला या वाटेत की साहेब आता परदेशी परत जाणार नाही. आता ते मुंबईतच राहणार. बाबासाहेबांना बाहेर जायचे होते ते सयाजीराजे गायकवाड यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी आणि बाबासाहेब पुन्हा बडोद्यात गेले. सयाजींच्या बडोद संस्थानी घडली ऐसी हो कहाणी भीमरायांच्या हो नयनी ओ घडले बघा हो पाणी. उच्च शिक्षित पदवीधर सयाजींचा केला आदर नोकरीसाठी हो जाता नाही मिळाले राहण्या घर. बाबा फिरले असे दिन रात आडवी आली तिथे जात. यदलजी या नावाने राहिले पारशी धर्मशाळेत. कळाले पारशी लोकांना जमावाने घेराव केला. तू जातीन महार नाही तुला इथे रे थारा. काय कळे ना या मनाला कुठे जावे या क्षणाला. रात घालवली बाबांनी जागून स्टेशनाला. पुढे असाच अनुभव आला कचेरीत जाता कामाला. जातीयतेची ती समशेर जणू चिरत होती काळजाला. विद्येच भीम विद्वान राखील कचेरीत मान. दीड दमडीचा शिपाई घाली जातीयतेच थैमान. कचेरीतल्या प्रसंगावर फाईल फेकली अंगावर. या थोर विद्वानाचा जीव जळाला चराचर. पाण्यास वेगळा माठ डोळ्यांचे भरती काठ. मग बाबासाहेबांनी धरली सयाजींची वाट. महाराजांच्या जाऊनी पुढे वाचले जातीयतेचे पाडे. गैरसोय होते माझी घर नाही राण्या मजकडे. काही करावे आता तुम्ही हीच माझी हो मागणी. या भीमरावांची तुम्हा हीच आहे हो सांगणी. हळूहळू जाईल जातीयता सांगतो भीमराव तुम्हा आता. वदले सयाजीराव पुढे ऐकता बाबांची दिव्यता. अश्रू आले नयनाला
जातीयतेच्या मनामध्ये अश्रू आले नयनाला, क्रांतीची ठिणगी ही उडली, क्रांतीची ठिणगी ही उडली, संपविनतीला शपथ घेतली हाजी जी जी, संपविनतीला शपथ घेतली हाजी जी जी. मी इतका उच्च शिक्षित असूनही मनुवादी लोक मला इतका त्रास देतात, तर माझ्या अशिक्षित समाजाची, माझ्या लोकांची काय अवस्था असेल या विचाराने मनात वादळ उठले. बाबासाहेबांना आपल्या वडिलांची आठवण आली आणि त्यांची इच्छा नसताना देखील बाबासाहेब बडोद्यास आले होते आणि तो क्षण बाबासाहेबांना आठवला. याआधी बडोद्यात असताना जेव्हा बाबासाहेबांच्या हाती वडील आजारी असल्याची तार आली होती. जीव तडफडला, हात थरथरला, दशा वेगळी मनाच्या धरतीची, तयारी झाली ही परतीची, रामजी बाबांना या भेटण्याची, प्राणकंठात डोळे दाटेना, भिवाये रे तू माझ्या भेटीला, भिवाये रे तू माझ्या भेटीला, भिवाये रे तू माझ्या भेटीला. गाडीत बसले भीमराव, मनात बाबांचे नाव, आठवले वडिलांचे बोल, जीवनात त्यांचे प्रभाव, वाटले बर्फी त्यांना खाली, आपल्या हाताने भरवावी, उतरले गाडीतून खाली, त्यात घटना घडली निराली, त्यात घटना घडली निराली. बर्फी घ्यायच्या गडबडीत बाबासाहेबांची गाडी सुटली, त्यामुळे बाबासाहेब मुंबईला फार उशिरा पोहोचले आणि समोरची चिंता ही वेगळीच होती. रामजी बाबा डोळ्यांनी वाट बघत होते. बाबासाहेब रामजी बाबांच्या जवळ गेले. बाबा, बाबा मी आलो आहे. रामजी बाबांनी दिव्याला डोळे भरून पाहिले, हात हातात घेतला. मोठा हो, यशस्वी हो आणि जीवाच्या बेतावर धरून ठेवलेला प्राण अखेर सोडला. बाबा, बाबा. बाबासाहेबांची आकृती सात बंद खोलीत घुमली, डोक्यावरचे छत्र हरपले, मायेचे हात कोसळून पडले. एक आदर्श पिता काळाच्या पार गेला. गिळूनी त्या दुःखाला गिळूनी त्या दुःखाला, गिळूनी त्या दुःखाला निर्धार केला, समाजाचा भार हाती घेतला, समाजाचा भार हाती घेतला, क्रांतीचा निखाराच पेटला, क्रांतीचा निखाराच पेटला. आले घेऊन मूक नायकास जी जी जी, आले घेऊन मूक नायकास जी जी जी, आले घेऊन मूक नायकास जी जी जी. उमटली अशी लेखणी जणू देखणी, उमटली अशी लेखणी जणू देखणी, उजेड घेऊन आले, उजेड घेऊन आली, मुक्याला शब्द गेली देऊन, त्याला शब्द गेली देऊन, न्यायाचा अंगार फुलवून, न्यायाचा अंगार फुलवून, धारी धरतेज तलवार, धारी धरतेज तलवार, आला मुक नायक होऊन, आला मुकनायक होऊन, कळालं महाराज शाहूंना, कळालं महाराज शाहूंना, आमच्या हक्काच्या भाऊला, आमच्या हक्काच्या भाऊला, आले धावून पुढे राजे, आले धावून पुढे राजे, बळकट करण्या बाहूला, बळकट करण्या बाहूला, झाली दोघांची भेट अशी, झाली दोघांची भेट अशी, घडली नवलाई सांगू कशी, घडली नवलाई सांगू कशी, दिलं प्रेमास राजान, दिलं प्रेम असं राजानं, कौतुकाची थाप जशी, कौतुकाची थाप जशी. आंबेडकर आज जरी असले तरी तातले, आंबेडकर आज जरी असले तरी तातले, उद्या नेते भारताचे होतील, शाहू बदले. भरली माणगाव परिषद, केली शाहूंनी भविष्यवाणी विषद, घुमला आवाज पंचक्रोशीत, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर दलितांचे नेते, हेच केले घोषित, हेच केले घोषित, हेच केले घोषित. धनविद्येच जमवलं, जगामध्ये नाव कमवलं, जातीवादी भटा ब्राह्मणांना ज्ञानान भीमान नमवलं, झाली MSc BSc आणि झाली बॅरिस्टरी, समाधान हे लावले माता रमाईंच्या उरी, झाली बॅरिस्टराची पत्नी महामाता थोर रमाई, आनंद अश्रूंना उसळी कडली सर्व अशी नवलाई, तो काळ भयानक फार
हातात, रेडिओची घातली हातात, कोण थांबविणार हा छळ, कोण थांबविणार हा छळ, साहुलीचा विटाळ, साहुलीचा विटाळ, निर्बल निर्धन हातान कधी येणार नवबळ, जरी पानवटे हरपून आमच्या पासून ये दूर, ही झाती बाती मानस भयानक फार ती क्रूर, जीवन गाता नव्हती सूर, नयनी आसवांचा पूर, कोरड होती घशाला काठी हादणांचा हूर, कडाडली ती खाली तोफ, पुढे झाले हो तुमचे खूप, बघा लढाया भीम निघाला, वर्ण व्यवस्थेचे रूप, निसर्गाच्या या पाण्याला हक्क सर्वांच्या जगण्याला, उतरले भीम होरणी हक्कासाठी हो लढण्याला, गावोगावी भरल्या सभा, डरकाळी घुमली निळ्या नभा, चौदार तळ्यावर येताना पुढे माझा भीम उभा, भीम उतरला होरणी चाकीर तळ्याचं पाणी, चौदार केलं पाण्याला अशी हो केली करणी, कुल केलं त्याने पाण्याला, कुल केलं त्याने पाण्याला, कुल केलं त्याने पाण्याला, चौदार तळ्याला हक्क दिले ते दलितांना, संग्राम असा हो घडला, संग्राम असा हो घडला, सांगतो इतिहास पुढला हो जी जी, सांगतो इतिहास पुढला हो जी जी, सांगतो इतिहास पुढला हो जी 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 जी. भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के जीवन के बारे में हमें जानकारी मिली। आप सभी का तहे दिल से धन्यवाद करता हूँ। और अब मैं केयर टेकिंग ऑफिसर नीलिमा दीदार मैम को आमंत्रित करता हूँ कि वो हमारे अतिथि जो अपने कीमती वक्त को इस कार्यक्रम में देने के लिए यहाँ आए, उनका आभार प्रकट करें। आदरणीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित सगळे अतिथीगण आणि इतर प्राध्यापक आणि माझे एनसीसी कॅडेट्स, आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजवंत सरांचे मी इथं आल्याबद्दल मनापासून आभार मानते. तसेच आपले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील सर, त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले व वेळात वेळ काढून इथे उपस्थिती लावली व कार्यक्रम शेवट होसपर्यंत इथे थांबले, त्यांचे देखील मी आभार मानते. धन्यवाद सर. नहीं बल्कि यह जीवन का माध्यम है, इसलिए मैं कैडेट आदित्य दवे को विनती करती हूँ कि वह यह समक्ष आकर संविधान की प्रस्तावना का वाचन करें. और आप सबसे निवेदन करती हूँ कि कैडेट आदित्य दवे को दोहराइए. I request all of you to please kindly raise your hand for the preamble. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political, liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status, and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual, and the unity and the integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November, 1949, we do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. ज्ञान हर व्यक्ति के जीवन का आधार है,
इसलिए हमारा अगला कार्यक्रम पुस्तक वाचन का है। अपने अपने पुस्तकों का वाचन करें और उसका लाभ उठाएं। समानता के लिए असमानता का होना। मुंबई म्यूनिसिपैलिटी के जनप्रतिनिधि हिंदू धर्म को चेतावनी। ये कार्यक्रम पोस्टपोन होगा बोलने के बाद उसने कहा यही बैठते हैं सर गर्मी हो गई तो भी चलेगा है, लेकिन समय पर जाएंगे। कपड़ा मिलों में मालिक और मजदूर, भारत देश को ही नहीं बल्कि पूरे विश्व को अगर समझना है तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को पढ़ना।